हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी फॅमिली इन जर्मनी व्लॉग्स. तर आज मी गार्डनमध्ये आहे. याचं कारण असं की आज इथे काकडी खूप मस्त मोठी झालेली आहे, पिकलेली आहे. आता ती काढण्यासाठी मी इथं आलो आहे आणि पाहूया या काकडीची चव कशी आहे. ही जर्मन काकडी आहे. ही जर्मन काकडी आहे, याची चव कशी लागते पाहूया आपण. काकडी काढण्यासाठी मी ही कैची आणलेली आहे, कारण ही वेल जी आहे मला भीती आहे की काकडी तोडताना ती वेल तुटू नये म्हणून. ही पहा काय मस्त काकडी आली ना. ही थोडीशी वरून वरून पिवळी होत आहे, पण मला वाटतं की ही काकडी पिकलेली असेल, तर याला आपण तोडूया इथून. ही वेल तुटायला नाही पाहिजे, त्यासाठी मी ही कैची आणली. इथून आपण याला कट करूया. इथून कट. वा, एवढी मोठी झालेली आहे. हे जे काटे आहे हे थोडे थोडेसे काटेसारखं आहे, पण हे काय निघून जाते असं. मस्त. चला याची चव पाहूया आपण, हे कशी आहे. याला थोडंसं आपण धुवून घेऊ, एकदा कट करून पाहूया आणि मग नंतर बघू. मी तुम्हाला याची चव कशी आहे सांगतो. ही पहा. तर ही आहे आपली पहिली काकडी. आणखी दोन पिकत आहेत. ही आहे पहा, ही पण थोडीशी मोठी झालेली आहे. ही इथं एक आहे, अजून इथं पण एक आहे. ही छोटीशी आलेली आहे काकडी. इथं पण एक आहे. कुठं, इथं पण एक मागे आहे. ही पण पिकत आहे आणि बरेचसे असे फुलं पण आलेले आहेत. हे इथं पण एक काकडी आहे. ही वेल फार मोठी झाली होती, त्यामुळे मी या ऍपलच्या झाडावर ही अशी टाकून दिली. इथे ऍपल पण पिकलेला आहे. ऍपल पण तोडायला पाहिजे वाटतं मला. पिकलेला असेल हा पण ऍपल. कसा असेल पाहूया आपण. हा ऍपल कसा असेल माहिती नाही, आपण तोडूया. आपण याला असंच पडेल का? ओके, असं आहे. तर आज आपण या दोन गोष्टी तोडलेल्या आहेत. पाहूया यांची चव कशी आहे. तर या काकडीला आणि ऍपलला आपण धुवून घेऊया आधी. चला आधी काकडीला धुवून घेतो मी. काकडी आणि आपलं ऍपल, सफरचंद. ओके, एक हे घेतो. तर आपलं आता याला आपण कापून पाहूया. ओके, तर ही काकडी थोडीशी. ओके, अरे वा, काकडी तर झालेली आहे मस्त. क्या बात. पण याची चव पाहूया आपण. उभं कापतो मी. हे पहा, वा काय मस्त. हे पहा, आपल्या बागेतली काकडी आहे. आपल्या बागेतली काकडी उगवणं आणि ते खाणं म्हणजे याची एक वेगळीच मजा आहे. थोडस मीठ. ओके, ओके. ही एक काकडी खाऊन पाहतो. मस्त. खूप मस्त, खूप छान. वा वा वा. वा, खूप छान.
या काकडीमध्ये फक्त एवढंच आहे की हे जे कव्हर आहे याचं हिरवा हे थोडंसं जाड आहे. आपल्याकडे तेवढं म्हणजे खायला सोपं जाते, पण मला थोडंसं जाड वाटत आहे. पण खायला खूप टेस्टी आहे ते. मजा आली. खूप छान. खूप पाणी आहे याच्यात. मस्त आहे. ऍपल कट करून पाहूया. ऍपल चविष्ट आहे का पाहूया. हे झाला का नाही. खूप कडक आहे. हा खूपच कडक आहे हा ऍपल. इनो ऍपल आपलू म्हणते. हा तिचा शब्द आहे आपलू. तर आपण आपलू खाऊया आज. ओहो, झाला नाही वाटते. खूप आंबट आहे. खूप लवकर तोडलं मी त्यांना. पण बाहेरनं असं वाटत होतं की खूप पिकलेलं आहे म्हणून, पण झालेलं नाही. आंबट आहे. आपण फक्त काकडीच खाऊया आज. घरी बोर होत होतं म्हणून मी बाहेर आलोय. थोडासा फेरफटका मारा म्हणतो. शहराच्या थोडस बाहेर आलोय. थोडासा वॉक करून येतो मी. एकानंतर एक वाईट बातम्या कळत आहेत मला. आज श्रुतीचा विजा हरवलाय. तिला इकडे परत जर्मनीला यायची तयारी करायची होती आणि तिनं पाहिलं तर तिला विजा भेटत नाही. तिच्याकडे म्हणजे असं काही एक विजाचं कार्ड नव्हतं. तिच्याकडे एक विजाचा पेपर होता. त्याला फिक्शन बेशा निघून म्हणतात. ते फक्त टेम्पररी भेटतो आणि त्याचा तो फिक्शन बेशा निघून जो विजा होता त्याचा ड्युरेशन 1 वर्षाचा होता. म्हणजे या वर्षीच्या एंड पर्यंत होतं तिचं. पण आता काय करायचं हे माहिती नाही. आम्ही तसं इथल्या इमिग्रेशन ऑफिसला मेल केलेला आहे, पण पाहू आता त्यांचा रिप्लाय काय येतो. आज तर शनिवार आहे, उद्याला रविवार आणि सोमवारी पाहूया त्यांचा काय रिप्लाय येतो आणि त्यानंतर बघूया पुढची प्रोसिजर काय असेल. माहिती नाही. पुन्हा एकदा सुरुवातीपासून तिला विजासाठी अप्लाय करावं लागते का काय समजत नाही काही. त्यामुळेच मला आज खूप बोर होत होता घरामध्ये आणि म्हणून मी थोडंसं बाहेर आलो. इथं आल्यानंतर थोडंसं बरं वाटते. शहराच्या बाहेर थोडंसं एकदम रिलॅक्स आणि एकदम असं मोकळं वाटते. त्या तिकडं पवनचक्क्या 3 पवनचक्क्या त्या आपल्या घरातून पण दिसतात. मी जेव्हा बाहेर बघतो घरातून तर त्या 3 पवनचक्क्या दिसतात. दाखवतो मी तुम्हाला. ह्या 3 पवनचक्क्या दिसत असतील तुम्हाला. मस्त आहेत. म्हणजे पाहून छान वाटते. शहराबाहेर इथे कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. पाच वाजलेत. थोडंसं वॉक करतो आणि मग नंतर घरी जातो. स्वयंपाक तर आधी काही करायचा नाही, कारण मी दुपारीच कालचं चिकन होतं. त्या चिकनचं आज मी भाजी बनवली. कालचा भात होता. भात आणि चिकन खाल्लं. आता फक्त मला भात बनवायचा आहे आणि
भात चिकन पुन्हा एकदा खाईल, रात्रीचं डिनर होऊन जाईल. उद्याचा पाहावं लागेल. उद्याला बघूया. पाऊस सुरू झालाय, पाऊस थेंब थेंब पडत आहे तिथं. तर चला निघूया, घरी जाऊया आपण आता. चलो. ह्या ठिकाणी इथे प्लॉटिंग पाडलेली आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. 14 फ्लॅट्स होणार आहेत इथे. हे इथे पूर्ण प्लॉटिंग पाडलेली आहे इथे, आणि या ठिकाणी 14 फ्लॅट्स होणार आहेत. आपल्याला तर काही गरज नाही, पण जर्मनीमध्ये कोणाला घ्यायचं असेल तर ही एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे, पाऊस सुरू झाला आहे. चला पळावं लागेल आपल्याला. चलो. हे ऑफिस आहे ते. इथे कोणाला फ्लॅट्स घ्यायचे असतील, कोणाला प्लॉट घ्यायचा असतील तर हे ऑफिस आहे त्यांचं. हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते इथे प्लॉट्स पाडलेले ते. हे इनूचं गार्डन. ह्या रस्त्यावरून आम्ही कधी पण जायचो तर इनू इथे खूप खेळायची. तर इनू सरळ घरी येतच नव्हते, इथं गार्डन मध्येच खेळत होते. मग तिला खूप आवडतं इथं खेळायचं म्हणजे. हा इनूचा इथं फेवरेट झोका. याच्याहून उठतच नाही इनू. एकदा बसले की इथंच बसा वाटते. आणि हा बेटा. आणि त्यानंतर ही तिची घसरगुंडी, हे तुला फार आवडते. पण चला, जेव्हा इनू येईल त्यावेळेस मग ती खेळायला आता इथे. तिला मग पुन्हा आठवलं, अरे हे आपलं गार्डन. चला निघू आपण इथून आता, आणि पाऊस पण होत आहे. तर आता आलो मी बाहेरून. हा नवीन मायक्रोफोन मागवलाय आम्ही. याची क्वालिटी कशी आहे अजून काही टेस्ट केलं नाही, पहिल्यांदाच मी लावलेलं आहे आता. याची क्वालिटी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, तर पाहूया. मी पण बघेल नंतर एडिटिंग करताना. तर बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि ढगाळ वातावरण आहे. आता आलो तर मला भूक पण लागलेली आहे, त्यामुळे मी आता भात टाकाल आणि चिकन भात खाईल, तर रात्रीचं डिनर होऊन जाईल. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.